सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये 400 ते 500 एकरामध्ये आपण पाहू शकता पैलवान चंद्रहार पाटील यांच्याकडून श्रीनाथ बैलगाडा शर्यत आणि राज्यातील आणि देशातील पहिलं अधिवेशन बैलगाड्याचं या ठिकाणी घेतलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी 2 ठिकाणी या बैलगाड्या शर्यती घेण्यात आलेल्या आहेत। माझ्या उजव्या बाजूला आपण पाहिलं तर या ठिकाणी जनरल आहेत आणि या ठिकाणी डाव्या बाजूला पाहिलं तर आदत गटाची बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भव्य प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलऱ्या सुद्धा या ठिकाणी उभा करण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत पाहिलं तर उद्या ऐतिहासिक अशा पद्धतीचं या बैलगाड्या शर्यतीचं आयोजन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केलेलं आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा पैलवान, कशा पद्धतीचे नियोजन आहे आणि देशातून आणि राज्यातून किती बैलगाडा शर्यत सहभागी झालेले? शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन या ठिकाणी उद्या पार पडतंय। तो 4 ते 5 लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि 400-500 एकराच्या परिसरामध्ये असं भव्य दिव्य हे अधिवेशन पार पडतंय। स्पर्धेसाठी जवळजवळ 2 ते 2.5 हजार बैलगाड्यांनी सहभाग घेतलेला आहे। म्हणजे 4 ते 5,000 बैलांनी सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदवलेला आहे। 200 ते 300 श्वान जे आहेत, श्वान स्पर्धाही आपण घेतलेल्या आहेत। या श्वान सुद्धा जवळ 200 ते 300 जणांचा सहभाग या स्पर्धेत झालेला आहे आणि अतिशय भव्य दिव्य अशी ही स्पर्धा उद्या पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा पार पडते। कशा पद्धतीनं बक्षिसाचं नियोजन केलेलं आहे आणि बरेच बक्षिसावरनं सुद्धा टीका झालेलं आहे, फॉर्च्युनर थार द्यायला लागला आहे। शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत आणि त्यांची कोट्यावधी रुपयाची जी उलाढाल व्हावी अशा भावनेतून तुम्ही या स्पर्धा घेताय, कसं बघताय याकडे? प्रामुख्याने मी सांगेन की श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये 100 कोटींची उलाढाल झालेली आहे। हे मी अगदी पुराव्यानिशी आपल्याला दाखवू शकतो। पेपरला आलेल्या बातम्या असतील, न्यूजच्या असतील, असे कुणाची 1 कोटीला विक्री झाली, कुणाची 80 लाखाला खरेदी झाली, कुणाची 25 लाखाला झाली। अशा पद्धतीने 100 कोटीचे व्यवहार या बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजेच शेतकरी वर्गामध्ये झालेली आहे। आणि ही जी आज आपण बक्षिसं ठेवलेली आहेत, फॉर्च्युनर असतील, दोन थार आहेत, 7 ट्रॅक्टर आणि 150 टू व्हीलर। अनेक टीका टिप्पणी झाल्या ह्या बक्षिसांच्या वरून टीका भरपूर झाली। पण आज बक्षिसं आपण ठेवत असताना जेवढी बक्षिसं मोठी तेवढी बैलांना किंमत मोठी मिळते। आज आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून 50,000च्या बैलाची किंमत आज 5 लाखाच्या घरात पोचलेली आहे। त्यामुळे जेवढी बक्षिसं मोठी तेवढ्या बैलांच्या किमती मोठ्या मिळतात, जेवढी किमती मोठे मिळतात तेवढा जास्त फायदा हा शेतकऱ्यांना मिळतोय। आणि ही 100 कोटीची जी उलाढाल शेतकऱ्यांमध्ये झालेली आहे, खरं तरी नवीन एक अर्थचक्र तयार झालेलं आहे बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून। येणाऱ्या काळामध्ये शेतकरी वर्ग असेल की शेतकऱ्यांमध्ये ही नवीन अर्थव्यवस्था तयार होऊ शकते बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून। हे खरं तर आम्ही आज दाखवून दिलेलं आहे। आज आपण फॉर्च्युनर देत असताना किंवा थार देत असताना अनेकांनी टीका केली, पण आज क्रिकेटच्या माध्यमातून ज्यावेळेस एका शतकवीराला BMW ऑडी कार दिली जाते त्यावेळेस या गोष्टीवर चर्चा होत नाही। पण आज मी आणि माझा पक्ष आज एका शेतकऱ्याला फॉर्च्युनर देत आहोत, तर ज्यावर टीका टिप्पणी होते। पण आज मला खरं टीका करणाऱ्यावरून काय बोलायचं नाही, पण आज आपला एक शेतकरी बांधव फॉर्च्युनरचा विजेता होणार आहे। आज एक शेतकरी बांधव आपला थारचा विजेता होणार आहे। टू व्हीलर अनेक शेतकरी बांधवांना मिळणार आहे। ह्यात आपण समाधान मानून खरं शेतकऱ्यांना नवीन एक ऊर्जा, म्हणजे खरं शेतकरी प्रत्येक वेळी शेतकरी भरडला जातो। पूर आला तरी शेतकरीच भरडतो, दुष्काळ पडला तरी शेतकरीच भरडतो, दर नाही मिळाला तरी शेतकरीच मरतो, परत कर्जबाजारी झाला तरी शेतकरीच आत्महत्या करतो। म्हणजे प्रत्येक वेळी शेतकरीच भरडला जातो। कुठेतरी आमचा शेतकरी नादात जगला पाहिजे, हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि नादाचा विषय आहे। आणि तो आम्ही खरं ती संस्कृती 400 वर्षापूर्वीचा हा खेळ आहे आणि ती खरं संस्कृती परंपरा जपण्याचं काम शिवसेना पक्ष करतोय। लाडक्या बहिणींच्या संदर्भात काय उपाययोजना तुम्ही या बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून केलेल्या आहेत? खरं तर आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना जो लाडकी बहिणी योजना चालू केली, त्याच प्रेरणेतून आम्ही आज लाडकी बहिणींचा एक गट लाडकी बहीण बैलगाडी स्पर्धा घेतलेली आहे। आमच्या महिला भगिनी असतील, लाडक्या बहिणी असतील, त्या स्वतः ह्या स्पर्धेमध्ये बैलगाडी चालवल्याला बसणार आहेत। जवळ 11 बहिणींनी सहभाग ह्यामध्ये नोंदवलेला आहे। उद्या त्यांचा जो गट आहे तो आदरणीय पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा गट सोडला जाईल। त्याच पद्धतीनं जवळजवळ 100 महिलांना उदरनिर्वाह असेल किंवा गोवंश संवर्धनासाठी 100 गायी देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे। कारण आपण ह्या बैलगाडी स्पर्धा करत असताना आपण बैलगाडी स्पर्धा
म्हणतो, पण खरा आमचा उद्देश हाच आहे की गोवंश संवर्धन झालं पाहिजे. उद्देश एकच, गोवंश संवर्धन ही टॅगलाईन घेऊन आम्ही बैलगाडी स्पर्धा भरवत असतो. राज्यात आणि देशात अनेक बैलगाड्या शर्यती झालेल्या आहेत, पण या बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून करोडो रुपयाची उलाढाल सध्या सुरू आहे राज्यात. आता या तुमच्या बैलगाड्या शर्यतीचा बक्षीस समारंभाचं नियोजन तुम्ही काय केले? एक शिवसैनिक म्हणून किंवा शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून, एक मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझी भावना आहे की ह्या जो शेतकरी विजेता फॉर्च्युनर होईल किंवा जो थारचा विजेता शेतकरी होईल, त्या शेतकरी बांधवांचा सन्मान जो आहे तो मंत्रालयासमोर झाला पाहिजे. शासनाच्या दरबारात आमच्या शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे. ही खरं आमच्या सर्व पूर्ण शेतकरी पुत्रांची इच्छा आहे की मंत्रालयाच्या पुढे आमचा सन्मान झाला पाहिजे. म्हणजे जो विजेता असेल आणि शेतकऱ्याचा सन्मान शासनाच्या दरबारी होत असताना खरं त्या शेतकऱ्याला खूप अभिमानाची गोष्ट असणार आहे. आणि तेवढीच अभिमानाची गोष्ट शासनाला सुद्धा आहे की एका शासनाला किंवा आमच्या पक्षाला आहे की एका शेतकऱ्याचा सन्मान आम्ही फॉर्च्युनर देऊन मंत्रालयापुढे केला म्हणून. आता तयारी कुठपर्यंत आली आहे? जवळजवळ 100% तयारी पूर्ण झालेली आहे. आता कुठलीही गोष्ट राहिली असं मला वाटत नाही, कारण त्या नियोजनामध्ये आमची पूर्ण टीम गेले दीड महिना झाला राबत आहे. दिवाळीचा काळ गेला, सण गेले, पण कुठलाही दिवाळी आम्ही बघितली नाही, काही नाही. आम्ही पूर्ण या नियोजनामध्ये होतो आणि ती खरं आज रूप आम्हाला बघायला मिळते. तयारी 100% झालेली आहे. उद्या फक्त वाट बघते, प्रतीक्षा आहे आम्हाला आमच्या पक्षप्रमुखांच्या इथे येण्याची. मोठमोठ्या LCD सुद्धा इथं दिसत आहेत, काय कशा पद्धतीने हे नियोजन केले? LCD खरं प्रत्येक स्पर्धेमध्ये माझी LED असतीच, कारण एक LED अशी वॉल असते, कारण प्रेक्षकांना त्या स्पर्धा व्यवस्थित बघता याव्यात म्हणून. आणि आजचं खरं हे भव्य दिव्य रूप जर बघितलं आपण तर 4 ते 5 लाखाहून अधिक संख्या इथं उद्या शेतकऱ्यांची बैलगाडी शौकीनांची असणार आहे. ह्या वॉल लावल्यानंतर प्रत्येकजण ग्रुप करून त्या वॉलच्या पुढे त्या स्पर्धा बघत असतो. म्हणजे कुठं चेंगराचेंगरी होत नाही, कुठं गैरसोय होत नाही. निकाल दिसत असताना अगदी स्पष्ट सर्वांच्या समक्ष, म्हणजे यात पार्सलिटी सुद्धा कुठली होत नाही, कारण सगळ्यांच्या डोळ्याला त्या स्क्रीनला दिसणार आहे. पारदर्शकपणा होणार आहे. रिप्ले पण त्यात आपण दाखवू शकतो. म्हणजे खरं पारदर्शक, म्हणजे एवढी मोठी स्पर्धा घेत असताना पारदर्शकतेनं झाली पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. आणि पूर्ण शेतकऱ्यांना ही व्यवस्थित बघता यावी म्हणून हे नियोजन केलेलं आहे. नक्कीच आपण पाहू शकता या 400-500 एकरामध्ये भव्य दिव्य पद्धतीचं नियोजन या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केलेलं आहे. 5 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर 5000 बैलगाडा चालक या शर्यतीमध्ये भाग घेणार आहेत आणि यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत अशी भावना डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींचा एक गट सुद्धा या शर्यतीमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळं उद्याच्या या बैलगाडी शर्यतीकडे संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.